नमस्कार, सुगरण शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत साजूक तूप। बऱ्याच वेळेस उन्हाळ्यात आपण तूप बनवायला घेतो आणि वातावरणामुळे लोणी निघत नाही किंवा तूप व्यवस्थित बनत नाही आणि तूप देखील जास्त प्रमाणात बनत नाही आणि तूप बनवल्यावर त्याची बेरी देखील जास्त प्रमाणात राहते। तर अगदी सोप्या पद्धतीने लोणी कसं काढायचं आणि तूप कसं कढवायचं तेही मिक्सरचा वापर न करता, तर त्यासाठी व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। तर मस्त रवेदार तूप बनवण्यासाठी ह्या ठिकाणी माझी महिन्याभराची साय साठवलेली आहे। तर साय साठवताना आपल्याला काय करायचे, आपण साय साठवायला सुरुवात केली की त्यामध्ये आधीच 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे, म्हणजेच विरजण घालून घ्यायचं आहे। ह्या सायचं पूर्ण दही लागलं पाहिजे आणि प्रत्येक 8-8 दिवसांनी आपण ती साय हलवून घ्यायची आहे, जेणेकरून प्रत्येक आपली पूर्ण साय जी आहे तिचं पूर्ण दही लागेल। साईचं पूर्ण दही लागलं तरच तूप छान होतं, तरच तूप जास्त प्रमाणात होतं। तर ह्या ठिकाणी मी पूर्ण 1 महिन्याची साय साठवलेली आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण दही लागलेलं आहे। आपण ही साय फ्रीज मध्ये ठेवतो, पण तूप करायच्या आधी 2 दिवस तरी ही साय बाहेर काढून ठेवायची आहे, जेणेकरून थोडीफार जरी साय आपली राहिलेली असेल तिचं दही लागायला मदत होते। आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण साईचं आपलं दही लागलेलं आहे। तर आता काय करायचे, आपण मिक्सरचा वापर न करता आपण लोणी काढणार आहोत। मिक्सरचा वापर केला तरी चालेल, पण मिक्सरचा वापर न करता देखील अगदी मस्त लोण्याचा गोळा तयार होतो। तर सुरुवातीला आपल्याला भांड जे आहे ते मोठंच घ्यायचं आहे, कारण आपण रवेने ते हलवणार आहोत। तर सुरुवातीला आपण ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। पाणी हे थंड घ्यायचं आहे, फ्रीज मधलं असेल तरी चालेल किंवा माठातलं पाणी घेऊ शकतो। तर जास्त प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला रवीने ते व्यवस्थित हलवता येईल। अशा प्रकारे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पाणी घातलं तेच आपलं लोणी वरती आलेलं आहे। तर आता आपण हे रवीने हलवून घेऊयात। सुरुवातीला आपण चमच्याने हे एकत्र करून घेऊयात। हलवायची देखील गरज राहत नाही, लगेच पाणी घातलं की लोणी वर येतं। तर अशा प्रकारे आपल्याला हे घुसळून घ्यायचं आहे रवीने छान। अगदी 4-5 मिनिट आपण छान घुसळलं तरी ह्यातून मस्त लोणी बाहेर येतं आणि पूर्ण ताक बाजूला होतं। बऱ्याच वेळेस उन्हाळ्यामध्ये लोणी निघत नाही, अशा वेळेस काय करायचं, तूप बनवण्याची देखील एक वेळ असते। शक्यतो उन्हाळ्यामध्ये तूप हे सकाळी सकाळी बनवायचं किंवा संध्याकाळच्या वेळी बनवायचं। त्यावेळेस वातावरण हे थंड असतं, त्यामुळे आपलं लोणी देखील छान बनतं। उन्हाळ्यामध्ये दुपारी जर आपण लोणी बनवायला घेतलं तर तापमानाचा जो प्रभाव जो आहे तो लोण्यावर देखील पडतो, त्यामुळे बऱ्याच वेळेस आपलं लोणी जे आहे त्याचा गोळा होत नाही, ते आपलं ताकाप्रमाणेच पातळ राहून जातं। त्यामुळे तूप शक्यतो उन्हाळ्यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळीच करावं। मला अगदी 2 ते 3च मिनिट झालेले आहेत, मी हे घुसळते आहे। तुम्ही पाहू शकता सर्व लोणी अगदी सहज वरती आलेलं आहे। मिक्सर मध्ये देखील काढायची अजिबात गरज नाही। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं लोणी सर्व वरती येत आहे। तर अजून आपण एक 2 ते 3 मिनिट ह्याला घुसळून घेऊया, जेणेकरून सगळं आपलं लोणी वरती येईल। आता आपण हे रवीने छान घुसळून घेतलेलं आहे। जवळजवळ 5 मिनिट तरी मी हे छान घुसळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं लोणी वरती आलेलं आहे। अगदी सहज लोण्याचा गोळा बनतो। तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा लोण्याचा गोळा तयार होतो। तर आता आपण हे लोणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर ह्या ठिकाणी आपण मस्त लोण्याचे गोळे बाजूला काढून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे हे लोणी आपलं थोडंफार जे राहिलं आहे ते देखील आपण गाळणीच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने आपण काढून घेऊयात।
तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं लोणी जे आहे ते वरती आलेलं आहे, बाकी सर्व लोणी आपलं निघून आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व लोणी काढून घेऊयात. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण लोणी निघालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपलं हे ताक तयार झालेलं आहे. हे सुरुवातीचं ताक जे आहे तेच घट्ट ताक असतं. तर आता आपण हे ताक बाजूला काढून घेऊयात. आता ताक मी बाजूला काढून घेतलेलं आहे. हे मोठं भांडं आहे, त्यामुळे हेच भांडं मी वापरणार आहे. आणि त्यामध्ये मी हे सर्व लोणी जे काढून घेतलेलं ते घालून घेणार आहे. आणि आता आपल्याला हे लोणी पुन्हा धुवून घ्यायचं आहे. साधारणतः 2 पाण्याने तरी आपल्याला धुवायचं आहे, थंड पाण्यानेच धुवायचं आहे. लोणी धुण्यामागचं कारण असं आहे, आपण तूप बनवल्यानंतर शेवटी जी बेरी राहते ती बऱ्याच जणांची खूप जास्त राहते आणि तूप कमी होतं. तर लोणी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने जर धुतलं तर आपली बेरी कमी राहते. बऱ्याच वेळेस काय होतं, तूप बनवलं की 15-20 दिवसानंतर त्याला वेगळा असा वास यायला लागतो. तर तो येऊ नये ह्यासाठी आपल्याला आपलं लोणी जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. साधारणतः 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पाणी भरपूर घालायचं आहे. पाणी भरपूर घातल्यामुळे आपल्याला लोणी व्यवस्थित धुता येतं. लोणी धुवायचं म्हणजे फक्त पाण्यामध्ये आपल्याला हे वर खाली करून घ्यायचं आहे. सफेद जे पाणी निघतं किंवा त्याचं जे ताक निघतं ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी एका पाण्याने मी लोणी धुवून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा ह्यामध्ये मी थंड पाणीच वापरणार आहे. थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले मस्त लोण्याचे गोळे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपलं लोणी छान मी 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. अजून एका पाण्याने धुतलं तरी चालेल, पण ह्या ठिकाणी मी 2च पाण्याने धुतलेलं आहे. तर आता आपण हे पाणी देखील काढून घेऊयात. तर ह्या ठिकाणी आपलं पूर्ण लोणी काढून तयार झालेलं आहे. 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे कढवायला ठेवणार आहोत. तूप हे शक्यतो मोठ्या भांड्यामध्येच कढवायचं आहे, कारण त्याची उतू जाण्याची शक्यता जास्त असते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी स्टीलचं भांडंच वापरलेलं आहे. स्टीलच्या भांड्यामध्ये थोडी काळजी घ्यावी लागते, हलवत राहावं लागतं, पण स्टीलच्या भांड्यामध्येच शक्यतो तूप कढवा. तर ह्या ठिकाणी तूप कढवण्यासाठी मी गॅस चालू केलेला आहे. यामध्ये चमचा असाच ठेवून द्यायचा आहे, कारण की तूप जे आहे ते पटकन उतू येतं, त्यामुळे चमचा आपल्याला असाच ठेवायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता लोणी विरघळायला लागलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण तूप कढवून घेऊयात. तर तूप आपण कढवायला ठेवलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी मी नागिनीची पानं घेतलेली आहेत. ही घरगुती पानं आहेत, त्यामुळे अशी दिसत आहेत. तर ह्या ठिकाणी मी नागिनीची पानं घेतलेली आहेत आणि ही तुपामध्ये घालायची आहे. त्यामुळे काय होतं, तुपाला छान सुगंध येतो आणि तो खूप काळासाठी टिकतो. त्यामुळे तुपाला वेगळा जो वास येत असतो, बऱ्याच वेळेस उग्र असा वास येत असतो, तो येत नाही. त्यासाठी या ठिकाणी नागिनीची पानं वापरायची आहेत. त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी मीठ घालणार आहोत. अगदी पाव चमचा ह्या ठिकाणी मीठ घालायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला तूप कडवत ठेवून 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचे, गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि आपल्याला हे तूप जे आहे ते पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. साधारणतः 2 ते 3 तासानंतरनं आपण पुन्हा हे तूप कढवणार आहोत. ह्या ठिकाणी मी 2 ते 3 तास हे तूप अर्धवट कढवून तसंच ठेवून दिलं होतं. तुम्ही पाहू शकता घट्टसर असं झालेलं आहे, थंड झालेलं आहे पूर्ण. आणि आता पुन्हा एकदा मी गॅस चालू केलेला आहे आणि आता हे छान आपल्याला पूर्ण कढवून द्यायचं आहे. तर आता आपण हे तूप कढवून देऊयात.
तुम्ही पाहू शकता मस्त असा पिवळा धम्मक रंग तुपाला आलेला आहे. हे तूप देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं मस्त तूप कढत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बेरी वेगळी झालेली आहे आणि तूप वेगळं झालेलं आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता बेरी खूप कमी आलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं तूप कढत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तुपाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि बेरी ही अगदी कमी आहे. अजून 2 ते 3 मिनिट आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि यानंतर गॅस आपण बंद करणार आहोत. बऱ्याच वेळेस आपण तूप कढवताना गॅस वाया जाईल म्हणून अर्धवट कढवलं जातं. त्यामुळे तुपाचा नंतर थोड्या दिवसांनी वेगळा प्रकारचा वास यायला लागतो. त्यामुळे तूप हे व्यवस्थितच कढवून घ्यायचं आहे. त्यामुळे ते जास्त काळ टिकतं. त्याला अजिबात कोणताच वेगळ्या प्रकारचा उग्र वास येत नाही. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं तूप मस्त तयार आहे. तर आता आपण ह्याला थोडं थंड होऊ देऊयात आणि गाळून घेऊयात. तर अशा प्रकारे आपलं मस्त रवेदार साजूक तूप तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.